सभापती जी काही निवडणूक प्रक्रिया होती ती नुकतीच पार पडलेली आहे. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने आणि सन्माननीय जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचनेप्रमाणे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिन्ही पक्षांनी या ठिकाणी एकमताने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार वर्षांची सानप यांचा आज या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन स्थायी समितीचे सभापती म्हणून या ठिकाणी त्यांची निवडणूक झालेली आहे. आपण जर बघितलं असेल तर या महाराष्ट्रावरती काही दिवसापूर्वी फार मोठा दुःखानं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जी दुर्दैवी घटना झाली त्या घटनेच्यामुळे ज्या काही त्याच्यानंतर उपमहापौर आणि महापौरांची सुद्धा निवड झाली आणि युतीमध्ये महापौर म्हणून भारतीय जनता पक्षाचा गौरीताई आडके आणि उपमहापौर शिवसेनेच्या मी स्वतः या ठिकाणी ह्या निवडणूक प्रक्रिया पार पडली. परंतु महाराष्ट्रात सावट असल्यामुळे कुठल्याही या ठिकाणी जल्लोष किंवा आम्ही अशा कुठल्याही प्रकारच्या या उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा केला नाही आणि घटना एवढी मोठी आहे त्यामुळे या सगळ्या परंतु हे असताना निवडणूक प्रक्रिया ही पार होणं गरजेचं होतं म्हणून आज एकमताने आणि विनोदोत्पणे या ठिकाणी मच्छिंद्रजी सानप हे महानगरपालिकेचे सभापती म्हणून आज या ठिकाणी निश्चित झालेले आहे. येणाऱ्या काळामध्ये माननीय युतीचं जे काही ध्येय आहे आणि येणारं सिंहस्थ कुंभमेळा या पार्श्वभूमीवरती एक संगत मताने सर्वांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास हे ध्येय धरून ठेवून या नाशिक शहराचा विकास आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसेल. त्याकरिता माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश भाऊ दादाजी भुसे साहेब आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच लोकप्रतिनिधी या नाशिक शहराच्या विकासासाठी एकत्रित झालेले आहोत आणि आमचा एकमेव अजेंडा आहे फक्त विकासावर बोलायचं, विकासाचं काम करायचं आणि नागरिकांना निवडणुकीच्या काळामध्ये जे काही वरिष्ठांनी शर्त दिलेली आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि येणारा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा सिंहस्थ कुंभमेळा हा फार वेगळ्या पद्धतीने आता येणारा सिंहस्थ कुंभमेळा होतोय. आपण सर्वांनी सुद्धा आणि नाशिककरांनी सुद्धा यापूर्वी सिंहस्थ कुंभमेळा अनुभवलेला आहे परंतु आत्ताच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन ज्या पद्धतीने गिरीश भाऊ महाजन या ठिकाणी करताय आणि आपण जर बघितलं गिरीश भाऊंचे या प्रक्रियेसाठी वेळोवेळी आम्हाला निलेशजी बोरा यांच्या माध्यमातून त्या सूचना आल्या. त्या सूचनांचं पालन शिवसेनेने तंतोतंत त्या ठिकाणी केलेलं आहे आणि सातत्याने त्यांचा जेव्हा निलेश भाऊंचा फोन आला असेल त्यावेळेस आम्हाला गिरीश भाऊंचा फोन आला, अशा आदेश आला, अशा पद्धतीने आम्ही तिथे काम केलेलं आहे. ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने आणि युतीला हिंदूचा धर्म पाळून या ठिकाणी पार पडतो. राष्ट्रवादी काँग्रेस नाही का तुमच्या युतीमध्ये? तुम्ही फक्त शिवसेना भाजपचं नाव माघार घेतली. सभापती साहेब बोला. अध्यक्ष सभापतींचं काळामध्ये अध्यक्ष साहेब पुढे या, अध्यक्ष साहेब पुढे या. कुठल्या मुकेश शाणे यांनी माघार घेतली. त्यांनी असं सांगितलं की हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचं कारण म्हणजे सगळ्या काळामध्ये एका पक्षाचा महापौर झाला, त्यासोबतच उपमहापौर झाले आणि या सगळ्या काळामध्ये त्यांच्या वरिष्ठांच्या म्हणून त्यांनी हा उमेदवारी अर्ज भरलेला होता. कोण बोलतोय? पुढे या ना, पुढे या ना, पुढे या, पुढे या. जागा द्या त्यांना, जागा द्या. दादा असतील यायचे परंतु अजितदादांचं निधन झाल्यामुळे पुढे एखाद्या बॅनरवर त्याचा इश्यू झाला असेल. आता सगळ्या ताई पवारांचे फोटो आहेत महायुती म्हणून दिला पवार तुमच्या युतीमध्ये आहे होत नाही आता देखील बोलताना ज्या उल्लेख करण्यात आला त्यामध्ये अजित पवारांचा उल्लेख नाही. मग तुमच्या ती युतीत नाशिक महानगरपालिकेची जी युती झाली त्याच्यात तुम्ही मनसेला सोबत घेतलं मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतलेलं नाहीये. मनसे शिवसेनेशी संलग्न शिवसेना आम्ही एकत्र आहे. त्यांनी आम्ही एकत्र असल्यामुळे
महापौर जर आम्ही एकत्रित झालो, बाकीचे विषय एकत्रितच होणार. राष्ट्रवादी काँग्रेसने सगळ्यात पहिले तुम्हाला पाठिंबा दिला होता, त्यावेळेस शिवसेनेने दिलेला नव्हता. शिवसेनेने नंतर उडी घेऊन उपमहापौर पद घेतलं आणि ज्यांनी तुम्हाला सगळ्यात पहिले पाठिंबा दिला त्यांचं नाव तुम्ही घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुका झाल्यावर लगेच बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे तो विषय काही येत नाही. मग ज्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला अशी शर्त होत नव्हती का की त्यांचं नाव घ्यायचं? हे घेतोय ना, तिघांचे नावं घेतलेच जातात, नावं नाही घेत असं काही होत नाही. पण मग आता त्यांनी माघार घेतली, आता पुढे राष्ट्रवादीला काही चान्स मिळणार आहे का स्थायी समितीला? प्रदेश नेते काय विषय ठरवतील तो विषय. मला समितीला सोबत तुमच्या नाशिकच्या युतीची नेमकी व्याख्या काय आहे? कोण कोण तुमच्या पक्षामध्ये आहे? जरा सविस्तरपणे सांगा. खरं म्हणजे आम्ही स्वतंत्र निवडणुका लढलेलो आहोत. केंद्रात आणि राज्यात आम्ही एकत्र आहे. त्याच्यामुळं इथं एकत्र आलं तर आनंदच व्हायला पाहिजे, पत्रकारांसहित सर्वांना आनंद व्हायला पाहिजे. वेगवेगळे लढून आम्ही एकत्र आलो. तुम्हाला आनंद आहे का? तुम्ही आनंदी आहात का आम्ही आनंदी आहे ना. स्वतः आम्ही दिसतोय ना तुम्हाला. जी व्यक्त केली होती ना, सुरुवातीलाच अपेक्षा व्यक्त केली होती विलास अण्णांना. व्याख्या नाही सांगितलं तुम्ही तुमच्या युतीची व्याख्या. निवडणूक लढल्यानंतर एकत्र आलोय म्हणजे एकत्रच राहणार. हा विषय आहे. विकासाच्या मुद्द्यावर सर्व एकत्र आहे. मनसेला पण सोबत घेतलं ना तुम्ही? मनसे आहे की नाही? निवडणुका झाल्यानंतर 122च्या 122 नगरसेवकांनी एकत्रितरित्या विकासाच्या मुद्द्यावर सूचना करायच्या, विकासाच्या मुद्द्यावर काम करावं ही अपेक्षा आहे. येणाऱ्या काळामध्ये सिंहस्थ आपल्याकडे उभं आहे आणि या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला विकास हा एकूण अजेंडा आहे. या सिंहस्थाच्या माध्यमातून देशातून विकास भाविक आपल्याला सिंहस्थापन करण्यासाठी येत आहे. मग असं असताना आपले स्थानिक जे काही आहेत, इलेक्शनात निवडणुका होऊन गेल्या त्या निवडणुकीनंतर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे विकासाच्या मुद्द्यावरती सर्व पक्षांना सोबत घेऊन या ठिकाणी आपण विकासासाठी काय विजन असेल? सभापती थोड़ा जोरा हा प्रभाग 3 मध्ये माझं बालपण क्षेत्रात गेलेलं आहे. पंचवटी आणि नाशिक शहर आणि पंचवटी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि मी हा 4था कुंभमेळा मी पाहतोय. माझे वडील माजी आमदार माझे गुरुवर्य बाळासाहेब देशमुख 2014-15ला ते आमदार होते. त्यांनी असेल आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आमचे कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील, त्यांनी मागच्या वेळेस एक चांगले यशस्वीरित्या कुंभमेळा पार पाडला. तीच भूमिका यावेळेस आहे. आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना सोबत घेऊन चांगलं काम या शहरात आज सभापती म्हणून ते विराजमान झालेले आहे. आता ही विकासाची घोषणा आपण सुरू झालेली आहे. वेळोवेळी आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्या सुद्धा सूचना घेऊन आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलत पहिल्यांदा बाहेर ठेवलं. पत्रकारांना धक्काबुक्की आपलं सहकार्य असू द्या.